हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं सगळ्यांचं स्वागत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शनिवार ताईनो आणि आदिती अनुष्काची दिंडीवारी म्हणजे ते आता सगळ्या स्कूलमध्ये ते सुरूच होईल किंवा झालंही असेल. तर आदिती अनुष्काच्या स्कूलमध्ये आजच होती शनिवारी. तर बस थोडी लेट येणार होती 8:15 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे मी आधी सगळा टिफिन सगळ्यांचे नाश्ते सगळं जेवण सगळं झालं आणि मी ते म्हणजे लवकर ते उरकलं आणि ह्यांना नाही म्हटलं तर 7 वाजता घेतलेलं आवरायला. त्याच्या आधी माझं बाकी सगळं झालेलं होतं. त्यांना सुद्धा टिफिन द्यायचा होता आदिती अनुष्काला त्यांच्या पप्पांचा. मग ते सगळ्यांचं टिफिन झालं आणि मग 7 वाजता या दोघींचं आवरायला घेतलेलं आहे. तर खरा टास्क असतो मोठवाड माणूस असला अंगाचं म्हणजे आता आदितीसारखं तर त्याला चटकन सगळ्या गोष्टी येतात. पण अनुष्कासारखं छोटं असलं ना की खूप ॲडजस्टमेंट करावे लागतात. त्यात पण आम्हाला कधी कधी असं होतं की नाही तिघींचं म्हणजे जावेची पण मुलगी पहिलीला आहे. तिघींचे काय वेळी आले तर खूप जास्त एकमेकाला म्हणजे हे होतं निदान तिचं नसलं तर असं जाऊ तरी साडी वगैरे नेसवते काष्टा वगैरे. पण ना परत परत इतकं लोड व्हायला लागलं ना तिघींचं जर एकाच दिवशी आला ना कार्यक्रम तर खूप. मग आम्ही अशा साड्या सरळ शिवून घेतलेल्या आहेत. म्हणजे चांगल्या ज्या साड्या होत्या ना आमच्या काठपदराच्या त्याच्या साड्या शिवून घेतलेल्या आहेत. आता ही जावेच्या मुलीला शिवलेली आणि अनुष्काला पण दुसऱ्या 2 आहेत पण ही जरा छान आहे म्हणून ही घातली आज तिची. आणि आधी तिला सुद्धा मी काठपदराच्या साडीचं छान साडी शिवून आली. तर सगळं पहिल्यांदा साडी वगैरे काय नुसती ती घालायचीच होती ती घातली. आणि मोठा टास्क असतो बघा ह्या छोट्याशा केसांचा आंबाडा बसवायचा. आणि काष्टा साडी म्हटलं की आंबाड्याशिवाय पर्याय नसतो. पण मी बघा परफेक्ट आंबाडा ताईंनो बसवलेला आहे. असला जो बोनेट मिळतो ना केसांसारखा तो आणून ठेवायचा. कितीही छोटे केस असू देत कितीही थोडेसे केस मागं बोनेटमध्ये लावायचे आणि असा आंबाडा उंच घालायचा. छान दिसतो. मुलींचं काय एवढंही होत नाही. आणि बघा तिचं सगळं आवरलं आणि अनुष्काला जास्त हेवी दागिने घालता येत नाहीत कारण तिला तेवढं ओझं सहन पण होत नाही आणि तिला आवडत पण नाही. म्हणून तिला थोडंसंच मी देते आणि आधी तिला मात्र आवडतं मग मी तिला घालते. आणि इकडे बघा बडबड तर तोंडाची चालूच असते. अशा वेळेस काय आपलं तोंड बंद राहत नाही. तर इकडे बघा अशा पद्धतीने आता आधी तिचे केस मोठे आहेत त्यामुळे तिचे सगळे केस असे मागं आले आणि एक शेंडी घातली बघितलं मागं तुम्ही. आणि जो काही तो हा बोनेट आहे ना आणि मी तिला विचारते फिट्ट झालाय का कसा झालाय तर तो टाईटमध्ये असा क्लिपा वगैरे लावून बसवून द्यायचं. सगळ्यात सोपी पद्धत ही लहान मुलींची. आणि हिचं आवरून दिलं तरी अजून हिथं पिन लाव तिथं टोचत हिथं सैल होतंय चंद्रकोर लाव हे लाव. आणि इकडे बघा डान्सची प्रॅक्टिस कशी झालेली आहे. तर अनुष्काला मेकअपचं तेवढं खूप वेळ आहे म्हणजे आदिती अनुष्काला दोघींनाच पण अनुष्काचं जास्त असतं. डोळ्यांच्या वरचं लाव काजळ लाव हो का तिला ढकलं आणि आता स्वतःचं आवरून झालं तर बसली. आणि आता आदितीचा मेकअप घेतलाय करायला. तर नेहमी असं असतं त्या अनुष्काला पहिल्यांदा नटवायला लागतं नाहीतर ते बसतं रुसून फुगून रडून. त्याच्यामुळे तर आता बघा इथे भांगड्यांचंच घेऊन आली हाय का. मग मी तिला म्हणते की आता तू मार खाणार आहेस माझा कारण सगळ्या बांगड्या एकदम अशी घेऊन आलेल्या आणि काचेच्या बांगड्यात. म्हणून मी तिला ओरडली. मग ते परत ठेवले आणि स्वतःच्या तेवढ्या काढून आणल्या तर आदितीच्या नाही तिनं काढून आणल्या. तर असं असतं. तर बघा इकडे आता आदितीचा मेकअप चालू आहे. बेसिक मेकअप मी करते पण मुलींच्या चेहऱ्याला मी काही लावत नाही. चेहरा स्वच्छ धुतला असला तर मॉइश्चरायझर लावून आपली पावडर जास्त अशी लावली ना तरी छान दिसतं. नाही म्हणलं तर 7 वाजता सुरू केलेला मेकअप 8 सव्वा 8 झाला. आणि बघा फायनल लुक त्यांचा असा आहे या पद्धतीने. दोघींनाही गजरे वगैरे घातलेले आहेत. आदितीचा पण लुक बघा पुढून असं दिसतंय. लिपस्टिक वगैरे डार्क लावलेले आणि छान दिसत होत्या दोघी. तर झालं त्या गेल्या. तिथून पुढं बराच वेळ माझी घरातली इतर पारुशी वगैरे देवपूजा ही ती सगळी कामं झाली. आणि आता जसं की तुम्ही पदार्थ बघताय तुम्हाला माहीत आहे की उद्या तेजसकडे जाणार आहे रविवारी. तर आज शनिवार आहे तर उद्याच आम्ही आज असणार आहे आणि जाणार आहे तेजसकडं. तर आता ते बॅग भरायची राहिलेले एवढे पदार्थ केलेले तुम्ही पाहिलं की त्याला खाऊ पण भरपूर सारा आणून ठेवलेला. लाडू आणलेले लाडू केलेले करंजी केलेली. तर ते सगळं म्हटलं चला भरूया आज कारण परत संध्याकाळी पण संध्याकाळचं वेगळं असतं. त्यानंतर आज बाजार असतो तो बाजारचा गोंधळ सगळं. त्याच्यामुळे म्हटलं दुपारी आणि आदिती अनुष्का नसले ना शांत असलं की सुस्त ठेवायचं म्हणजे काय घ्यायचं आणि काय नाही ते लक्षात. खूप बारीक सारीक गोष्टी होत्या. खाऊचं काय नाही पण ना त्याचं काय पुस्तक ऑनलाईन मागवलेलं ते ठेवायचं होतं. बॅट बॉल त्याचे सॉक्स त्याला इनरवेअर थोडेफार पाहिजे होते ते आणून ठेवलेले. तर ते सगळं ठेवायचं होतं. काय गोष्टी विसरल्या की मग 2-3 महिन्याशिवाय जात नाही.
मग परत प्रॉब्लेम होतो. तर आधी मी एक डबा घेतला आणि त्यात लाडू ठेवावे म्हटले, तर त्यात अगदीच थोडेसे लाडू मावले. म्हणून मग आता परत त्याच्यापेक्षा मोठा डबा घेतला आणि आता लाडू ठेवले. तर बरेच लाडू त्याला दिले, नाही म्हटलं तर 35 एक लाडू दिले असतील. आणि ह्या लाडूला महिना दीड महिना ताईंनो काही होत नाही, कारण इथे पाक कडक आहे, सगळं आपण तळून घेतलेलं आहे, पाण्याचा अंश अजिबात कुठे नाही, त्याच्यामुळे ते लाडू टिकतात. तर बघा किती, आणि एवढा डबा भरला तरी शेवटी आईचं मन बघा ते तसंच असतं, अजून 4 घातलेच, अजून 4 घातले असंच. आता जे काही बिस्किट पुडे वगैरे आणलेले तर एवढे सगळे काही त्याला नाही नेले, तर थोडेफार आधी ते अनुष्काला ठेवले, त्याच्या एका फ्रेंड्सचे होते त्याचे वेगळे करून ठेवले वेगळ्या पिशवीमध्ये. आणि ही सगळी पिशवी आता म्हटलं तेजसची भरून ठेवावी, म्हणजे उद्या सकाळ टेन्शन नाही. आणि कधी एकदा उजडते आणि कधी एकदा जाते असं होतं, नेहमीच असं होतं मला, कारण आम्ही सारखे जात नाही, लांबचा पल्ला आहे, नाही म्हटलं तर 6 तासाचा प्रवास आहे ताईंनो जायचा. आम्ही आमच्या इथून निघलो तर 6 तास तिथं पोचायला लागतात, परत एकाच दिवसात माघारी यायचं असतं, यायला 6 तास जातात. त्याच्यामुळे एवढा मोठा प्रवास असतो ना, मग जास्त आम्ही जायचं टाळतो. तर आता बघा करंज्या मी आधी पिशवीतच घेतलेल्या, परत म्हणलं नको, एवढ्या ह्यानं कष्टानं केलेत आणि परत ते चुरा झाला की असं वाटायचं की म्हणजे आता त्याच्या बेसिक काही गोष्टी आहेत त्या पण ह्याच्यात राहते. तर हे सगळं मी मला घेऊन जा वाटतं म्हणून मी घेऊन जाते, पण ह्यातल्या बऱ्याच गोष्टी परत तो माघारी पण पाठवून देतो, कारण इतकं सगळं नाही चालत. पण तिथं खाय किंवा मग जर पाहिजे असेल तर त्यातलं काढून घेतो, नको असलेलं देतो. पण मी नेते एवढं, येताना आम्हाला पण गाडीत खायला होतं. आणि आता काय काय बेसिक काही गोष्टी त्याला पाहिजे होत्या, तर सॉक्स एक पेअर पाहिजे होतं, तर ते एक आणलेले, सकाळी जाऊन त्याच्या पप्पाने आणले. आणि त्याला टेनिसचे बॉल पाहिजे होते, हे आपलं क्रिकेटचं बॅट बॉलचं, तर बॅट आणलीच होती आम्ही हैदराबादवरनं, तर बॉल आणायचे होते. मग सकाळी जाऊन हे बॅट बॉल बऱ्याच गोष्टी घेतलेल्या, तर ती पण ह्याच्यातच घालते. एवढी मोठी पिशवी आहे बघा आणि एवढी भरली. तर निम्मे अर्धे लाडू दिले, तर एवढे लाडू शिल्लक राहिले ते घरी, अजून दुसऱ्या डब्यात पण थोडे आहेत, का तर हा पण डब्बा गच्च भरलेला म्हणून मग त्यात ठेवले. तेवढे लाडू आहेत घरी, तेवढे सगळे त्याला. आणि त्याला इस्त्री पाहिजे होती, ती एक इस्त्री घेतली, बघू कशाला पाहिजे तिथे गेल्यावर कळत. त्याच्या चेनी निघलेले आहेत, आता ते असंच नेलं पाहिजे. तर तेजसची बघा पूर्ण बॅग पॅक झाली. आणि हे त्याचं बघा ऑनलाईन पुस्तक हे मागवलं आहे ॲमेझॉनवरनं ताईंनो. तर हे खूप सुंदर पुस्तक आहे, कारण ना मी सगळं म्हणजे पॅकिंग फोडून बघितलं, खरंच तेजस ना इंटेलिजंटच आहे, तो अशा गोष्टी मागतो ना की त्याच्यातून त्याला खूप जास्त ज्ञान मिळेल. कायम तो बरं का, कायम हे पुस्तक पाहिजे, तो पुस्तक पाहिजे, तेजस नेहमी पुस्तकं मागवतो. आणि तो त्याच्या पप्पांना सांगत असतो नेहमी की हे पुस्तक मागवा, ते पुस्तक मागवा. वेगळं काही तिथं स्कूलमध्ये जरी पुस्तक बघितलं त्याने कोणाचं आणि त्याला नाही मिळालं ते रीड करायला, तर तो नेहमी फोन करून आला रविवारचा की पप्पा हे पुस्तक मागवून ठेवा, नाही तर माझ्या पत्त्यावर, म्हणजे आपण जरी तिकडचा स्कूलचा पत्ता टाकला तरी त्याच्या स्कूलमध्ये ते पुस्तक जातं. तर नेहमी तेजसला वेळ आहे, पुस्तकी ज्ञान त्याला खूप जास्त म्हणजे घ्यायला आवडतं, वाचन रीडिंग त्याचं इतकं भारी आहे ना तेजसचं. आणि वेगवेगळं शिकणं हे त्याला खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही तो पुस्तक म्हणलं की त्याला नाही हा शब्द नसतोच. आणि तेजस तसा जास्त हट्टी करत नाही, हे पाहिजे ते पाहिजे मागतच नाही तो, आम्हीच त्याच्या माग लागतो, विचारतो त्याला तुला हे पाहिजे का ते पाहिजे का, तर त्याचं तसं काही नसतं बिलकुल सुद्धा. मग आम्ही तो जे म्हणाल ते त्याला लगेचच घेतो. आणि त्याचा म्हणजे इतका फायदेशीर गोष्टी मागत असतो. आता त्याचा अभ्यास म्हणजे आता इंग्लिशचीच ही सगळी बुक्स आहेत ना, तर त्याची ती सगळी रीड करून झाल्यावर हीच बुक्स आता आदिती अनुष्काला सुद्धा उपयोगी पडणार आहेत, कारण त्या सुद्धा इंग्लिश मिडियमला आहेत. म्हणून आम्ही ना ते मागं पुढं बघत नाही, तो असे काही बुक्स मागू दे आम्ही त्याला देत असतो. तर आता बघा ताईंनो, पाक 4 वाजता तुम्हाला मी भेटते, म्हणजे बाजार वगैरे करून आले, शनिवार म्हटलं की बाजारचा दिवस, तर बाजार सगळा वेगळा करून घेतला. आणि खरं तर ना एवढं सगळं एकटीनं मॅनेज करायचं ना, कधी कधी कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे ना खूप जास्त. आता 2 दिवस झालं मी सलग खरंच खूप धावपळ माझी होते, त्याच्यामुळं मी खरंच थकलेली आहे. म्हणजे एकसारखं एकट्यानं करायचं म्हटलं तर आजचा बाजार बघा ताईंनो एवढा आहे. थोडंसं उद्या आम्हाला पण गाडीत म्हणून पोरी मागतातच, आणि पाऊस बाहेर पडतो, मग कुठं गाडी जास्त थांबवता येत नाही हायवेवरून, मग म्हटलं आपलं पोरी गाडीत असल्या की लागतंच खायला, आणि बाकीची पण सगळे असतात, म्हणून थोडंफार ते खायला आत्ता बाजारातून आणलं. तर दर सांगते, वांगी बघा 20 रुपयाची पाव किलो, ही मिरची अर्धा पावशरच 10 रुपयाची आहे. भडंग करणार आहे चिरमुऱ्याची, म्हणून त्यात टाकायला शेव आणली, तर ही एवढी शेव 20 रुपयाची आहे. फ्लॉवर मात्र खूप महाग होता, तर हा एवढाच फ्लॉवर 30 रुपयाचा आहे, त्याला पण माती लागली इतकी. तर 30 रुपयाचा पाव किलो फ्लॉवर. आणि काकड्या
तर काकड्या मला लागतात, गाजरन काकड्या. तर ह्या काकड्या 50 रुपयाच्या 2 किलो आहेत. चांगल्या आहेत ह्या, ठेवून ठेवून खायला म्हणजे आठवडाभर पुरतात ना 2-2 खायला. आणि मग अशा सुकत वगैरे नाहीत म्हणून मी अशा आणते, त्या दुसऱ्या आणत नाही, हिरव्या आपल्या पांढऱ्या काकड्या असतात ते. गाजर 30चं अर्धा किलो. हे स्वीट कॉर्न आहेत बघा, स्वीट कॉर्न 20चे आहेत हे सगळे. आणि कोबी पण महाग आहे, 15 रुपयाचा आहे हा, पाव किलो आहे. लिंब 10 रुपयाची. शेवग्याची पेंडी बघा, ही अशी दिसत असली ना तरी पण ह्या देशी शेवग्याची शेंगा आहेत. ह्याला इतकी छान चव असते ना, अशी शिजवून जर आमटीत फोडणी दिली ना तर खूप छान टेस्ट लागते ह्या शेवग्या शेंगांची. म्हणजे त्या देशी असतात, वाळल्यागत दिसतात पण त्या छान लागतात. तर ह्या पण 20 रुपयाच्या. बाजार तसा महागच होता खरं. भेंडी बघा, भेंडी 15 रुपयाची पाव किलो. आणि मेथी उतरली एवढी छान आणि मोठीच्या मोठी अशी, म्हणजे म्हणतात ना एकदम फ्रेश मेथी आहे बघा. तर ही मेथी 20 रुपयाची. कोथिंबीर तर बाजारात बापरे बोलायचं काम नाही. आम्ही आधी ही पेंडी 10ला घेतली एवढी, आणि असल्याच पेंड्या खाली आल्यानंतर 5-5ला होत्या, म्हणजे पाहिजे एवढ्या. आता तर त्या 5ला 4-5 होतील, संध्याकाळी 4-4 येतील 10ला, 4 किंवा 3 10ला अशा येतील बघा. तर कोथिंबीर 10 रुपयाची. शेपूसुद्धा महाग होता. चाकवत तर खूप महाग, चाकवत 30 रुपये होता. पालक 20 रुपये. मी काय दुसऱ्या भाज्या नाही आणल्या, पण शेपू आवडतो ना त्याच्यामुळे शेपू आणलेला आहे. 20 रुपयाची ही पेंडी. तर आता बुधवारी आषाढी एकादशी, मग बटाट्याची भाजी, वडे, आता सगळंच होतं, सगळ्यांचा उपवास. मग बटाटा 1 किलो. तर बटाटासुद्धा 50 रुपये किलो आहे आमच्याकडं. हे टोमॅटो 20चे अर्धा किलो. पावटा 30 रुपये पाव किलो. ताजा पावटा आहे पण हा, एकदम असा बघू शकता, असं तोडून आणलेला शेतातला, त्याच्यामुळे पण टेस्टी लागतो पावटा, आम्हाला आवडतो. मग मी महाग असला तरी तो घेते. आणि ह्याच्यात ॲप्पल आहे, तर ॲप्पल 150 रुपयाचे 1 किलो. आणि हे बघा पेरू आणलेले आहेत. पेरू 30 रुपयाचे 1 किलो. कारण हा पेरू तो असा हे म्हणतात ना देशी झाडावरचा, तसा आहे. आणि छान लागतो हा पण पेरू, आम्हाला आवडतो तशा टाईपमध्ये पण. आणि ते मोठे पण पेरू छान लागतात, एकदम मोठे येतात ते. तर ते 30 रुपयाचं आहे. आणि केळी बघा, केळी 20 रुपयाचे 1 डझन. का तर अनुष्काला प्रवासात सुद्धा फळं बिळं न्यावी लागतात म्हणून मी फळं आणलेली. अर्धा डझन केळी आणलेली, 4च केळी राहिली, तिनं 2 खाऊन टाकली. हे चिरमुर एवढे 20 रुपयाचे. आता ह्याची भडंग करते, थोडे मागच्या आठवड्यातले आहेत. आणि तेजसनं त्याला सॉक्सचं एक सांगितलेलं आणि त्याच्या थोड्या पॅन्टी सांगितलेल्या त्यानं, त्यासुद्धा आता येताना घेऊन आले. एकदाच बाजारात गेलं की मग दुकानातनं बऱ्याच गोष्टी येतात. तर बघा एवढा सगळा बाजार आहे आणि आता तो भरायचा आहे मला, तोही आता पटपट भरून घेते मी. तर ताईनो असे होते आमचे बाजारचे दर. तुमचे कसे आहेत सांगा. बऱ्यापैकी असं वाटलं की काही स्वस्त आहे काही महाग आहे, आणि नेहमी तसंच असतं, ऋतूनुसार बदलतं. पण पालेभाज्या मात्र किती आणू आणि किती नको असं होतं, कारण स्वस्त नाही आहेत. 20 रुपयाला एक पेंडी आहे, पण ताज्या अशा पालेभाज्या असतात ना असं. आणि हिरवे पालेभाज्या आमच्या घरात व्हेजमधल्या कुठल्या सगळ्याच भाज्या खाल्ल्या जातात. सगळ्या पालेभाज्या, अशी कोणतीच भाजी नाही आहे की ती खाल्ली जात नाही. मग करडई असो, लाल माठ असो, सगळ्या भाज्या मी बनवते. आणि सगळेजण एक एक घास होईना का एक एक पेंडीतला सगळेजण खातात, मी खायला लावते, म्हणजे खातातच. तर पावटा वगैरे सुद्धा बघा फ्रेश आणलेला आहे. सगळं फटाफट ठेवून घेते, कारण आता दुपारी तेजसचं बघितलं तुम्ही, सगळं भरलेलं होतं, पण आणखीन पण बारीक सारीक काय बघायचं होतं त्याचं भरून झालं. पण उद्या आम्हाला सुद्धा खायला, कारण प्रवासात न्यावंच लागतं. सकाळी एकदा आम्ही पहाटे 5 वाजता निघतो, मग नाश्त्याला गाडी थांबवतो, सगळीकडं वॉशरूमला वगैरे गाडी थांबतेच की, असतं मध्ये पण पोरं असतात असे. तर आम्ही सगळे पॅरेंट्स मिळून जातात. तर आमचीच मोठी 4 व्हीलर आहे, तर आमच्या इथूनच ना मी सगळी म्हणजे आमच्याच गाडीतनं जातो. तर कॉन्ट्रीब्युशन काढून सगळेजण जातो, म्हणजे ड्रायव्हर वगैरे नेलेला असतो पेट्रोलचं, मग सगळ्यांनाच परवडतं. थोडं थोडं जर सगळे मिळून गेलो तर थोडं थोडं सगळ्यांना येतं, मग ते एक बरं पडतं. त्याच्यामुळे मग आम्ही सगळे आमच्याच गाडीतनं जातो. तर आता बघा सगळं बाजारचा राडा वगैरे आवरला पटापट. आणि आता म्हटलं चिरमुरे बाजारातनं आणलेलेच होते, तर चला म्हटलं त्याची भडंग करूया. तर तेजसला काय भडंग वगैरे आवडत नाही, पण आता गाडीत सगळ्या लेडीज जेंट्स कोण पण असतं, लेडीजच असतात, आम्ही सगळ्या लेडीज मिळून जातो. तर येताना मग काय होतं की खूप वेळ झालेला असतो, गाडी मग कुठेतरी चटकन चहाला थोडीशी थांबवतो आणि वॉशरूमला, मग परत काय थांबवत नाही. एकदा हायवेला गाडी लागली की मग पोरं परत भूक लागली करतात. संध्याकाळी नाही म्हटलं तर 11चं टायमिंग होतं, म्हणून म्हटलं चला आपल्यालाच गाडीत भडंग खायला करूया. आणि पाऊस बाहेर पडतोय मग खाल्ली जाईल. मग फक्त जिरेची फोडणी दिली, लसूण बिना सोलता सालीसकट लसूण टाकलेला आहे फोडणीत, शेंगदाणे छान टाकलेले आहेत, भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे, सगळं तेलात चांगलं भाजून घेतलेलं आहे. एकच म्हणजे चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे आणि चिरमुरे सगळे ओतून दिलेले आहेत. आणि
तेल पण बऱ्यापैकी टाकलेलं आहे. ह्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचं, नाहीतर खारट झाले ना भडंग, चिरमुरे तर ते अजिबात चांगले लागत नाही. अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आणि सगळं एकत्र करायचं. तर तेलात टाकल्यानंतर भडंग ना थोडीशी मऊ होते आणि जसं कढई थंड होते तसे एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात. तर बघा या पद्धतीने भडंग केलेली आहे. छान मस्त झाली. उद्या येताना जरी नाश्ता झाला, सगळ्यांना थोडं थोडं मुठमुठ दिलं तरी झालं. त्यातच आता शेव टाकली आणि अशा पद्धतीने भडंगसुद्धा झाली. आणि चला ताईंनो, व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की